विद्यार्थ्यांना अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक्झरसाइज 3.2 मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये 6th एक्झाम्पलपर्यंत आलेलो होतो. आता मी 7th एक्झाम्पलपासून पुढे स्टार्ट करतो आहे. 7th एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे इथे. द 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ एन AP. एक AP आहे, त्या APची 11वी आणि 21वी टर्म, 11वी आणि 21वी टर्म अशा दोन टर्म्स तुम्हाला दिलेली आहे रिस्पेक्टिवली. 11वी टर्म आहे 16 आणि 21st टर्म इज 29. आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड 41th टर्म ऑफ एन AP. आता तुम्हाला माहिती आहे APची टर्म काढायसाठीचा कोणतीही टर्म काढायची असेल एनी टर्म तर फॉर्म्युला असतो आपल्याजवळ TN = A + n-1 × D. तर आपल्याला A म्हणजे APची फर्स्ट टर्म आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स माहीत असेल तर आपण APची कोणती टर्म काढू शकतो. मग जर आपल्याला APची 41th टर्म काढायची असेल तर त्या APची A म्हणजे फर्स्ट टर्म आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स हा आपल्याला माहीत पाहिजे. तर आता मी जे दिलं तिथून स्टार्ट करतो. APची 11वी टर्म दिलेली आहे तुम्हाला आणि 21वी टर्म दिलेली आहे. तर मग टर्म जर दिली तर टर्मचा फॉर्म्युला मी वापरतो फॉर एन AP. APसाठी A फॉर एन AP आपल्याला T11 दिलेली आहे, ती आहे 16 अँड T21 दिलेली आहे आपल्याला, ती आहे 29. मी आता टर्म दिल्या तर टर्मचा फॉर्म्युला वापरतो. वी हॅव TN = A + n-1 × D. देअरफॉर T11 काढतो आहे मी आता. T11 म्हणजे 11वी टर्म. तर A तर काही मला APचा माहीत नाही आहे. N म्हणजे 11व्या टर्मचा क्रमांक, तो असेल 11. 11व्या टर्मसाठी N म्हणजे नंबर ऑफ टर्म असतो, म्हणजे टर्मचा क्रमांक तो 11 आहे. -1 × D पण आपल्याला माहीत नाही आहे. मग T11 भेटेल आपल्याला A + 11 - 1 म्हणजे 10D. तर T11 असतं A + 10D. तुम्हाला हे मागे आपण टर्म काढताना सांगितलेलं होतं मी तुम्हाला की इथे 11वी टर्म म्हणजे मग इथे Dचा मल्टिपल असेल 11पेक्षा 1 कमी म्हणजे 10. तर हे T11 आलं A + 10D. बट आपल्याकडे T11 आहे दिलेलं आहे आपल्याला, ते आहे 16. हे गिव्हन आहे. मग देअरफॉर आपण काढलेली जी T1 आहे A + 10D याची किंमत असली पाहिजे 16. हे मी T11 काढली फॉर्म्युल्यानी. तर 11वी टर्म आली आपली A + 10D. A आणि D माहीत नाही आपल्याला, पण T11 म्हणजे 11वी टर्म दिलेली आपल्याला 16. म्हणजेच आपण काढलेली ही जी 11वी टर्म आहे A + 10D याची किंमत असली पाहिजे 16. याला मी इक्वेशन नंबर 1 टाकतो. ॲड करतो मी आता मी ह्या फॉर्म्युल्यावरून T21 घेतो, जी आपल्याला दिलेली आहे ती मी या फॉर्म्युल्यानी काढतो आहे आता. तर T21 N म्हणजे 21 झाले आता इथे. परत A प्लस आता ही 21वी टर्म म्हणजे इथे N नंबर ऑफ टर्म म्हणजे टर्मचा क्रमांक 21 येईल, N म्हणजे, आणि 1 × D म्हणजे आपल्याला भेटेल A प्लस. आता पहा इथे 21वी टर्म असेल तर इथे Dचा मल्टिपल 1 कमी म्हणजे 20 राहील. बघा 21मधून 1 गेला 20. हे आली तुमची 21वी टर्म फॉर्म्युल्यानी या नेट टर्म काढायच्या. बट T21 आपल्याला दिलेली आहे 29. परत ती गिव्हन लिहितो मी इथे. आणि देअरफॉर मग ही जी T21 आपण काढली आहे फॉर्म्युल्यानी ती आपल्याला दिलेली आहे 29. म्हणजेच या A + 20D किंमत असली पाहिजे 29. या टाकतो मी इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 यांना आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. तर बघा इथे Aचा कोएफिशियंट 1 आहे, इथे पण Aचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे कोएफिशियंट सारखे आहेत पण चिन्ह पण सारखे आहेत त्यांचे. म्हणजे इथे आता आपल्याला सायमल्टेनियसली सोडवायला आहे ना सबट्रॅक्ट करावं लागेल, कारण टर्म्सचे कोएफिशियंट सारखे आहेत, चिन्ह पण सारखे आहे. तुम्हाला आता सबट्रॅक्ट करावं लागेल. तर कोणातून कोणाला, तर इथे A तर कॅन्सल होणार आहे, मग राहणार आहे इथे D. तर इथे Dचा कोएफिशियंट मोठा आहे सेकंड इक्वेशनमध्ये. मी काय करतो मग इक्वेशन 2 - इक्वेशन 1 असं करतो. इक्वेशन 2 आहे A + 20D = 29. याच्यातून मायनस करायचं आहे आपल्याला A + 10D = 16 ला. इथे
चिन्ह बदलतील, मायनस मायनस मायनस, प्लस ए मायनस ए कॅन्सल होतील. 20D मधून 10D गेले म्हणजे 10D राहतील आणि इकडे 13 राहतील. मग D इक्वल टू 13/10 म्हणजेच देअरफॉर D इक्वल टू, मी याला डेसिमलमध्ये आणतो, 13/10 म्हणजेच 1.3. हा D मिळाला मला. आता मी इक्वेशन 1मध्ये Dची किंमत टाकतो, पुटिंग म्हणजे मला A भेटेल. मग D इक्वल टू 1.3 इन इक्वेशन 1 म्हणजे मला भेटेल मग A प्लस 10 इंटू 1.3 इक्वल टू 16. म्हणजे A प्लस, आता 10 इंटू 1.3 म्हणजे 13 झालं आहे, इक्वल टू 16. म्हणजे A इक्वल टू 16 मायनस 13. देअरफॉर A इक्वल टू मला मिळालं 3. ही फर्स्ट स्टेप झाली. या फर्स्ट स्टेपमध्ये मी D काढला आणि A काढला. आता इथे सेकंड स्टेप घेतो मी. फर्स्ट स्टेप झाली आपली, आता सेकंड स्टेप घेतो. नाव फॉर AP, ही जी AP आहे, फॉर एन AP, या APची फर्स्ट टर्म मी आता काढली आहे, 3 आहे आणि कॉमन डिफरन्स आहे 1.3. तर देअरफॉर परत मी TNचा फॉर्म्युला घेतो आता, A प्लस n-1 इंटू D. इथे देअरफॉरने घेत मी वी हॅव करतो. इथे वी हॅव. मग आता देअरफॉर हा TNचा फॉर्म्युला आहे, देअरफॉर T41 इक्वल टू A प्लस 41 मायनस 1 इंटू 1.3. Dची किंमत टाकली, Aची पण किंमत टाकतो 3. हे होईल 3 प्लस 40 इंटू 1.3. तर हा 40 इंटू 1.3 हा प्रॉडक्ट घेऊ आपण पहिले, 3 लिहून घेऊ, प्लस आता पहा 13 चौक 52, 13 4 जार 52, त्याच्यावर एक शून्य येईल आणि एका घरानंतर डेसिमल पॉईंट म्हणजे 52 येतील, म्हणजे 55. देअरफॉर T41 इक्वल टू 55. तर अशा पद्धतीने हे लेंदी गणित असतं. 3 मार्कांचं हे गणित आहे. 2 टर्म्स दिल्या जातात आणि 1 टर्म विचारली जाते. तर 2 टर्मवरून 2 सायमल्टेनियस 2 इक्वेशन्स भेटतील, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स A आणि D मध्ये. तर ते सायमल्टेनियसली सॉल्व करून आपण A आणि D काढायचं आणि त्याच्यानंतर मग जी टर्म विचारली ती आपण काढायची असते. 8th एक्झाम्पलकडे येतो मी आता. 11852 ही AP आहे. इन दिस AP विच टर्म इज द नंबर -151. तुम्ही जर हे लक्षात घेतलं तर ही जी AP आहे याच्या टर्म्स लहान होत चाललेल्या आहे आणि इथे 2 नंतर मग लहान लहान होत जातील. तर आपण 0वर येऊ, -2 वगैरे निगेटिव्हवर येऊ आपण. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की या APमध्ये -151 ही कितव्या नंबरची टर्म असेल. म्हणजे ह्या APमध्ये -151 येणार आहे, सोहन करत जाऊ आपण. तर कुठेतरी आपण -151 वर पोहोचू. तर जशी ही 2 APची 4th टर्म आहे, 5 APची 3rd आहे, 8 ही APची 2nd टर्म आहे, 11 ही APची 1st टर्म आहे, तशी -151 हा नंबर या APची कितवी टर्म असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण सोल्युशन घेऊ. फॉर एन AP, पहिल्यांदा तर पहा, तुम्हाला APची फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहीत पाहिजे. फॉर गिव्हन AP, या दिलेल्या APसाठी E जी आहे ही फर्स्ट टर्म 11 आहे आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स. आता मी T2 - T1 घेऊन घेतो, इक्वल टू 8 - 11 इक्वल टू -3. आता पहा A मिळाला तुम्हाला, D पण मिळालेला आहे. T2 - T1 घेतलं मी, 8 - 11 म्हणजे -3. आता लेट हा -151 हा नंबर या APमध्ये येणार आहे. तो कितव्या क्रमांकावर येईल तो क्रमांक आपल्याला शोधायचा. म्हणजे या APमधली -151 ही कितव्या नंबरची टर्म असेल ते तुम्हाला शोधायचं आहे. तर लेट -151 बी द nth टर्म. समजा ऑफ एन AP, या APची आपण लिहिलं की समजा -151 ही या APची nth टर्म आहे, म्हणजेच दॅट इज nth टर्म म्हणजे TN इक्वल टू -151. ही जी AP आहे ही APची ही nth टर्म आहे, म्हणजेच TN आहे. आता आपण काय करू, TN म्हणजे NB टर्म, कितवी आपल्याला माहीत नाही. समजा ही APची nth टर्म आहे म्हणजे NB टर्म आहे, म्हणजेच TN आहे. nth टर्मला आपण TN म्हणतो. तर ही TN झाली मग APची. आता पहा TN माहिती आहे, तर TNचाच फॉर्म्युला घेऊ आपण.
टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता इथे टी एन आहे -151 इक्वल टू ए पण तुम्हाला माहिती आहे 11. एन माहीत नाही म्हणजे ही किती नंबरची टर्म आहे. एन एट टर्म आहे माहिती आहे, पण एन म्हणजे काय, किती नंबर, कितवा नंबर हे आपल्याला माहीत नाही. एन काढायचं आहे आपल्याला. -1 इंटू डी जो आहे तो आहे -3, म्हणजे इंटू करतो मी मायनस, इंटू नंतर मायनस पण लिहू शकतो असं. आता इंटू लिहावं लागेल कारण याच्या मागे -3 लिहिलं डायरेक्ट तर ते या ब्रॅकेटला -3 होऊन जातील. तर -151. आता याला मी कसं सोडवतो पहा 11. आता हे पहा मी कसं सोडवतो आहे नीट बघा. हा ब्रॅकेट मला सॉल्व करायचा आहे. -3 याला इंटू आहे बघा नीट. प्लस इंटू प्लस केलं मी पहिले. इथे प्लस इंटू प्लस प्लस होतं, इथे काही नाही आहे म्हणजे प्लस आहे. प्लस इंटू प्लस प्लस आणि प्लस इंटू मायनस. बघा हा प्लस या ब्रॅकेटला इंटू आहे आणि हा -3 सुद्धा याला इंटू आहे. तर मी ह्या ब्रॅकेटला एकदम सॉल्व करतो आहे, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं लागेल. प्लस इंटू प्लस प्लस आणि प्लस इंटू मायनस मायनस आणि एन इंटू 3 एन. हा ब्रॅकेट सॉल्व करताना चुकलं तर पूर्ण गणित चुकून जाईल. परत आता प्लस इंटू मायनस मायनस, नीट बघा, प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस आणि 1 इंटू 3 म्हणजे 3. तर मी हा ब्रॅकेट सॉल्व केला. कशा पद्धतीने केला तुमच्या लक्षात आलं असेल. -151 इक्वल टू, तर 11 + 3 म्हणजे 14 होतात, -3n. अजून एक काम करू, -3nला इकडे घेऊ आणि इक्वल टू 14 प्लस हे -151 इकडे घेतो. तर हे होईल -3n इकडे +3n झालं, सॉरी मी मायनस लिहिलं. -3n इकडे +3n होईल आणि हे -151 इकडे +151 होईल. 3n इक्वल टू 165. मी इथे घेतो आता, जे n इक्वल टू 165 बाय 3 आणि देअरफॉर मग n इक्वल टू 3ने भाग देऊ आपण. पहिले 5चा जाईल, मग पुन्हा इथे 5चा भाग जाईल. मग n 55 आलं. याचा अर्थ ही जी ए पी आहे आपल्याला दिलेली, या ए पीची ही -151 कितवी टर्म आहे हे विचारलं तर आपण म्हटलं होतं nth टर्म. nth म्हणजेच nचा आला 55. मग मी उत्तर लिहितो, देअरफॉर -151 इज द nth n 55 आहे म्हणजे 55th टर्म. 55 टर्म नाही, 55th करावं लागेल म्हणजे 55B TS द्यावं लागेल डोक्यावर. टर्म ऑफ गिवन ए पी, ही या ए पीची 55वी टर्म आहे. आता मी पुढच्याकडे येतो. हे आपण अशा पद्धतीचं एक्झाम्पल 6th नंबरचं एक्झाम्पल आपण या एक्झरसाईजमध्ये सोडवलेलं होतं की इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250, 10पासून 250पर्यंतचे जे नॅचरल नंबर्स आहेत, 10, 11, 12, 13, 250पर्यंत, तर हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4, किती नंबर्स आहेत ज्याला 4ने भाग जातो. आता पहा 10 नंतर जो नॅचरल नंबर आहे 4ने भाग जाणारा तो आहे 12. 12 नंतर 16 आहे, 16 नंतर 20, नंतर 24 आणि आपण पोहोचलो तर 250. 10पासून म्हटलेलं आहे आपल्याला, 10पासून 250पर्यंत. तर असं आहे, 250ला तर काही 4ने भाग जात नाही, तर मग आपल्याला खाली यावं लागेल. 249ला 4ने भाग जातो का? 250ला जात नाही. काय असते, 4ने कोणत्या संख्यांना भाग जातो? शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या बनते. 250ला भाग जात नाही 4ने, 249ला भाग जात नाही, कारण 4ने कोणत्या संख्यांना भाग जातो? शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या बनते त्याला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 49ला 4ने भाग जात नाही, म्हणजे 249ला 4ने भाग जात नाही. 248मध्ये 48ला 4ने भाग जातो, शेवटचे 2 अंक मिळून. 12 4 जार 48. मग 48ला जर 4ने भाग जातो तर पूर्ण 248ला 4ने भाग जातो. मग आता मी पहिले संख्या शोधल्या, 10 ते 250, 10पासून 250पर्यंतच्या असे नॅचरल नंबर्स तुम्हाला शोधायचे आहे की जे 4ने डिव्हिजिबल असतील. मग मी इथे लिहितो, लेट नंबर्स, हे 3 मार्कांचे एक्झाम्पल्स असतात. फ्रॉम, याची पद्धत असते जशी मी लिहून राहिलो तशी, नंबर्स फ्रॉम
10 to 250 डिव्हिजिबल बाय 4 आर, म्हणजे 10पासून 250पर्यंतचे नंबर जे 4ने डिव्हिजिबल आहेत ते आहेत. पहिला तर 10ला तर जात नाही, 11लाही जात नाही, 12ला जातो, 12 नंतर 16 आहे, 16 नंतर 20 आहे आणि सो ऑन करतो आणि शेवटचा आहे 248. तर हे जे नंबर्स आहेत 10पासून 250पर्यंतचे ज्यांना 4ने भाग जातो, हे जे नंबर्स आहेत हे आपण इथे लिहिले आहेत. आता हे नंबर्स किती आहे आपल्याला माहीत नाही, ते किती आहे ते शोधायचे आहे. आणि हे नंबर्स ए पी फॉर्म करून राहिले, तुमच्या लक्षात आलं असेल. विच फॉर्म एन ए पी. आपण काय लिहितो आहे, आपण लिहितो आहे की 10पासून 250पर्यंतचे नंबर्स आहेत 12, 16, 20, 248पर्यंत जे ए पी फॉर्म करतात. विच फॉर्म एन ए पी विथ ए म्हणजे फर्स्ट टर्म 12 आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स आहे 16मधून 12 गेले म्हणजे 4. आता लेट देर आर, जसं ते 6वं एक्झाम्पल मी केलं होतं, लेट देर आर एन टर्म्स. समजा या ए पीमध्ये एन टर्म्स आहेत. ही ए पी कशाची आहे, ही 10पासून 250पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्यांची ए पी आहे. समजा या ए पीमध्ये एन टर्म्स आहेत, म्हणजे अशा ह्या एन संख्या आहेत असं आपण म्हणतो आहे. लेट देर आर एन टर्म्स इन अबव ए पी. समजा ही जी अबव ए पी आहे याच्यामध्ये एन टर्म्स आहेत. मग एन टर्म्स असतील तर ही एन व्ही टर्म झाली मग शेवटची, दॅट इज मग म्हणजेच टी एन म्हणजे एन व्ही टर्म झाली 248. तर ही एन व्ही टर्म म्हणजे एन काढायचं आहे आपल्याला. ही कितवी टर्म आहे आपल्याला काढायचं आहे. ही समजा 50वी टर्म असेल तर मग अशा संख्या 50 आहेत ज्या 10 ते 250च्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या असतील. मग आता टी एन माहीत आहे तर टी एनचा फॉर्म्युला घेतो मग मी आता टर्म काढायचा. तर टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एन माहिती आहे आपल्याला 248 इक्वल टू ए पण माहिती आहे तुम्हाला 12. एन म्हणजे ही कितवी टर्म आहे तुम्हाला माहीत नाही, हेच तुम्ही शोधून राहिलेलं आहे. ही 48वी टर्म असेल, ही 50वी टर्म असेल, ही 100वी टर्म असेल, तर जो याचा टर्म क्रमांक असेल तेवढ्या ह्या टर्म्स आहेत, म्हणजे तेवढ्या ह्या संख्या आहेत 4ने भाग जाणाऱ्या 10 ते 250च्या दरम्यानच्या. तर एनच आपल्याला काढायचं आहे इथे. ही एन व्ही टर्म म्हणजे कितवी टर्म आहे आपण काढणार आहे. डी 4 आहे तर इथे 4 घेतो मी आता. 248 इक्वल टू 12. आता मगाशी सारखं सोडवतो. इथे हा निगेटिव्ह होता मगाशी डी, म्हणून मी इथे मध्ये इंटू घेतलं होतं. इथे आता इंटू घ्यायची गरज नाही. प्लस इंटूच असतो हा. प्लस इंटू प्लस प्लस झाला आणि हाही प्लसच आहे, कारण ह्या पूर्ण ब्रॅकेटचा प्लसपासून 4पर्यंत आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा प्लस इंटू प्लस प्लस झालं आणि प्लस इंटू याचे चिन्ह प्लस आहे. हा 4 मल्टिपल आहे याला. प्लस इंटू प्लस 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 इंटू प्लस प्लस आणि एन इंटू 4 एन. आता बघा प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू याचं चिन्ह प्लस आहे. प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू प्लस झाला मायनस 1 इंटू 4. मग आता झालं 248 इक्वल टू 12 मायनस 4 म्हणजे झालं 8 प्लस 4n. तर 8ला इकडे टाका. 248 मायनस 8 इक्वल टू 4n. आता इथे घेतो मी 240 इक्वल टू 4n. आता 4ला इकडे घ्या. 240/4 इक्वल टू n इंटू इकडे डिवायडेड बाय झाला आणि 4ने 24ला भाग जातो 6चा, म्हणजे 240ला भाग जातो 60चा. n इक्वल टू 60. तर दॅट इज n इक्वल टू 60 हे उत्तर आहे आपलं. अशा ही एन व्ही टर्म आहे, म्हणजे 60वी टर्म आहे. म्हणजे 12, 16, 20, 248पर्यंत ह्या 60 संख्या आहेत. आणि ह्या कोणत्या संख्या आहेत, ह्या 10पासून 250पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ह्या किती आहेत, हाऊ मेनी, हे आपल्याला प्रश्न विचारला होता. मगाशी ही कितवी टर्म आहे हे प्रश्न विचारला होता. इथे ही कितवी टर्म आहे. आता प्रश्न होता की अशा 10पासून 250पर्यंत 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. तर ह्या आहेत 10पासून 250पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या. आणि ह्या ए पी फॉर्म करतात. ही ए पीची 60वी टर्म आली, म्हणजे ह्या 60 संख्या आहेत. ही पहिली, दुसरी, तिसरी, ही 60वी टर्म आहे, म्हणजे अशा 60 संख्या आहेत. मग आता उत्तर लिहितो मी. देअरफॉर देर आर 60 numbers, 60 natural numbers from 10 to 250
डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे 10पासून 250पर्यंत 4ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? 60 संख्या आहेत. तर मी या लास्ट एक्झाम्पलकडे येतो एक्झरसाइज 3.2 मधल्या. इन ॲन AP 17th टर्म इज 7. APमध्ये 17वी टर्म 7 आहे. सॉरी इन ॲन AP 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. म्हणजे APमध्ये 17वी टर्म जी आहे ही 10व्या टर्मपेक्षा 7ने मोठी आहे. फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजे D काढायचा आहे. तर सोल्युशन पहा मी कसं करतो की फॉर ॲन AP काय दिलं आहे आपल्याला पहा. फॉर ॲन AP 17th टर्म दिली आहे म्हणजे T17 दिलेली आहे. ही जी T17 आहे ही 7 मोर आहे कोणापेक्षा? T10पेक्षा, म्हणजे T10 + 7. काय सांगते आपल्याला हे गणित की APसाठी 17वी टर्म जी आहे ती 10व्या टर्मपेक्षा 7ने मोठी आहे. म्हणजे तुमच्या APची 17वी टर्म ही 10व्या टर्मपेक्षा 7ने मोठी आहे. तर T17 काढतो मी. वी हॅव TNचा फॉर्म्युला घेतो. टर्म काढायची तर n ह्या टर्म काढायचा फॉर्म्युला A + n-1 × D. आता इथे मी TN म्हणजे T17 काढतो या TNच्या फॉर्म्युल्यावरून. A माहीत नाही, n म्हणजे 17वी टर्म आहे तर 17 राहील, -1 × D म्हणजे T17 मिळालं तुम्हाला A + 16D. आता पहा इथे T17 म्हणजे A + 16D होईल, म्हणजे 17पेक्षा 1ने लहान मल्टिपल असेल Dचा. तर T10 कसं येईल? T10 येईल A + 9D. बघा आपण T10 पण काढू, ॲड करतो इथे. पुन्हा हाच फॉर्म्युला TNचा. T10 यांच्या जागी 10 आला. आता A + n आहे 10. 10वी टर्म काढताय तुम्ही, म्हणजे टर्मचा क्रमांक आहे तुमच्या या 10व्या टर्मचा 10. -1 × D = A + 10मधून 1 गेला म्हणजे 9D. आता 9 ॲज गिव्हन इन एक्झाम्पलमध्ये दिल्याप्रमाणे T17 जी आहे ही T10पेक्षा 7ने मोठी आहे. तर टाका T17ची व्हॅल्यू टाका याच्यामध्ये. A + 16D = T10 टाका. A + 9D + 7. आता हे T17ची किंमत टाकली, T10ची किंमत टाकली. तुम्हाला माहिती आहे इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म सेम ऑपरेशनमध्ये असेल तर कॅन्सल होते. इथे पहा इक्वल टूच्या आजूबाजूला इकडे A आहे, इकडे A आहे. इथे A+ आहे, इथे A+ आहे, म्हणजे हा A कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलं तुमच्याजवळ 16D = 9D + 7. 9Dला इकडे घ्या, 16D - 9D = 7. 16मधून 9D गेले म्हणजे राहतील 17D = 7. आणि देअरफॉर D = असेल 7/7, म्हणजेच D = 1 झाला. हे झालं तुमचं APचा कॉमन डिफरन्स. अशा पद्धतीने एक्झरसाइज 3.2 मी तुमचा कंप्लीट करून दिला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ ॲन AP याच्याबद्दल शिकणार आहोत आणि तो आपला या चॅप्टरमधला शेवटचा टॉपिक असेल.